आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कथित धमकीच्या फोन कॉलमुळे नवा वाद निर्माण झाला। गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून हा वाद पेटला असून संबंधित वादाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये। यावर आता संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रकाश अमृत यांना तुम्ही शिवगाळ केल्याचा एक ऑडिओ व्हायरल होतो, काय नेमकं ऑडिओ तो व्हायरल झाला। काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले। मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं। मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग, मी त्यांना म्हणलं प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे का? तो म्हणे हो। प्रकाशन केलं का? म्हणे हो। आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं। म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलं आहे आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही। आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे। म्हटलं मला काय घेणं गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू। तर हे या पद्धतीनं त्याने जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या, त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत। आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।